हॅलो, कुठे हो? ऑफिसमध्ये काय कामात आहे का? नाही ना. ऐका ना, या ना लवकर तुम्ही घरी. का बरं? ठीक आहे ना, नेहमी काम असतं ना तुम्हाला. हो, मला माहिती आहे, एवढं लांबून येणं म्हणजे सोपं नाही आहे. पण नेक्स्ट मंथमध्ये खरंच येणार आहे का? खूप मिस करते तुम्हाला. काय इथं मी घरात घरात बसून कंटाळलेले माहिती का? मला प्रेम करणारं पण कोणी नाही आहे. आणि तुम्ही पण वर्ष वर्ष 6-6 महिने जाऊन बसतात आणि येते पण नाही लवकर. नाही जेवले अजून मी. नाही. एक समोसा वगैरे वडापाव पार्सल मागवलंय. हो, ऑर्डर केली होती. हो ना, पाय पण खूप दुखतोय, काय सांगू तुम्हाला. उठायला बसायला एवढा त्रास होतोय ना. हां, ठीक आहे, ठेवते मी. लवकर या हं. ठीक आहे, थांबा 1 मिनिट चालू राहू द्या. हा मॅडम, तुम्ही पाववडा समोसा मागवला होता ना? हां, हो. हं, ठीक आहे. पैसे फोन पे करता? हो, 1 मिनिट, फोन तिकडे आहे ना. या ना आतमध्ये. 2 मिनिटं बसा. हो. खूपच ऊन आहे. हो ना. टोपी घातलेली पण तरी उष्णता हो, डोक्यातून फार. 1 मिनिट, माझ्या ओ- मिस्टरांचा फोन चालू. ओके. हां, हॅलो. बरं ठीक आहे, ठेवते मी. पार्सल आलंय. हो हो, घेते काळजी. पण तुम्ही लवकर या. हा ना, मला प्रेमच कोणी नाही करत. लवकर या. हो ना. तिकडनं जायला बिवलं नका, पप्पे देतात तिकडनं. बरं या इकडं. हो, लवकर या. बाय. तुमचं स्कॅनर द्या ना. स्कॅन. हो. किती झाले? 90 रुपये. फोनपेचा ना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे सकाळपासून. मी तुम्हाला कॅश देऊ का? हा, कॅश पण चालेल, काय प्रॉब्लेम. बरं ठीक आहे, बसा तुम्ही, मी देते. हो. मॅडम, हां. तुम्हाला चालायला त्रास होतो का? हो. हा हो, माझं पायाचं ना थोडंसं म्हणजे फ्रॅक्चर झालेलं आहे ना, तर हो. ठीक आहे, मी देते तुम्हाला, बसा तुम्ही. मी काय मदत करू का तुम्हाला? नाही नाही, करते मी. करता का? हो. येऊ का मॅडम? हो. हात तुमचं पुरत नाही ना? नाही, राहू द्या ना, मी घेते. नाही, आता एवढं तुम्ही हां, ते काय थोडं लांब आहे संघर्ष ना, करताय. हो, पाय दुखतो ना त्याच्यामुळं. नाही, पण मग एवढा संघर्ष करण्यापेक्षा मी आहेच ना. माझा हात बी लांब आहे. बरं ठीक आहे. हा. हो. घ्या. अरे देवा, 10च रुपये हो. 10 रुपये का? हो ना. ठीक आहे, ठीक आहे, राहू द्या. काय प्रॉब्लेम नाही. नाही, मी बघते ना, असेल कुठे ठेवलेले तर बघते नाही मी. नाही नाही मॅडम, काय हरकत नाही बरं का. हां. तुमच्याकडे कॅश नसेल ना, हां. टेन्शन घेऊ नका. चला तुम्ही.
हळूहळू चला. हो हो. भाई किती चांगला माणूस आहे. पैसे न घेता गेला. एक मिनिट इकडे या ना. का हो? या ना इथे. काही काम होतं का? हो हो काम आहे, या ना. बसा ना. तुमचं लग्न झालंय का? लग्न ॲक्च्युली चांगला जॉब नव्हता ना, हां. त्यामुळे मला लग्न करताच आलं नाही. नाही का? म्हणजे लग्न जमलंच नाही माझं. मग तुम्हाला असं म्हणजे काही फील होत नाही का? म्हणजे म्हणजे जसं एक नवरा बायकोमध्ये होतं तसं. तसं होतं पण आता काय करणार असेल. हो का? कामात व्यस्त असतो. या गोष्टींकडे थोडं दुर्लक्षच करावं लागतं. हम्म. तर मी तुम्हाला एक बोलू का? बोला. माझे मिस्टर पण परदेशात राहतात. हां. मी पण खूप एकटी पडलेली आणि ते खूप खूप दिवस येत नाही, वर्षभर येत नाही. हम्म. तर तुम्ही करतील का माझ्यावरती प्रेम? प्रेम हां. आता हा फारच कठीण प्रश्न विचारला तुम्ही. याच्यात कठीण काय? आता तुम्ही एवढ्या मोठ्या आणि मी एक क्षुल्लक डिलिव्हरीवाला. अहो मोठं बिठं काही नसतं प्रेमामध्ये, मोठं बिठं काही नसतं. प्रेम प्रेम असतं. आता बघा तुम्हाला पण म्हणजे बायको वगैरे रे, माझे पण मिस्टर राम राहता, मला पण प्रेम नाही भेटत, तुम्हाला पण नाही भेटत. मग द्या ना तुम्ही मला प्रेम. हां. बघा विचार करा तुम्ही. देतील का? हं? तर तुम्ही मला म्हणजे एकदमच वितळून टाकलं, गहाळ केलं. मला आहे ना तुमचा स्वभाव जेव्हा आवडला की ते तुम्ही बघा पैसे नाही घेतले हां हां. त्यावेळेस मला वाटलं की मला हा माझ्यासाठी योग्य माणूस आहे. एक विचारू का तुम्हाला? विचारा ना. तुम्हाला असा पायाचा प्रॉब्लेम आहे आणि आपण रोमांस करायचा. पायाचा? हां नाही हो. हे नॉर्मल इथे ना मुरगळलेलं आहे. हे बघा हे थोडं मोच आलं ना. हां हां. हां. त्याच्यामुळे हे बघा काहीच नाही झालेलं. असं आहे का? हां. किरकोळ आहे ते, पण कसं चालायला थोडा प्रॉब्लेम होते ना, म्हणून याचा यूज करते मी. अच्छा अच्छा. हां. हो का? हां. ठीक आहे मग. देतील ना तुम्ही मला प्रेम? हो आता तुम्ही मला तयारच केलंय. तयारचा विषय नाही हो. मी खूप दिवसापासून एकटी घरामध्ये झुरून झुरून पूर्ण टेन्शनमध्ये गेलेले आणि माझे मिस्टर नसल्यामुळे तर अजूनच टेन्शन नाही का. हं. हां. चला मग तुमचं टेन्शन दूर करतो. ठीक आहे.